सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद। कालेन धम्म श्रवणं एतं मंगलम उत्तमं। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या गाथेचं आपण सर्वजण या वर्षवास कालखंडामध्ये पालन करत आहात। रोज बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांची वाणी अर्थात धम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करत आहात। आज आपण तथागतांचा धम्म सर्वश्रेष्ठ धम्म आहे। धम्माच्या आधाराने मनुष्य दुःखातून मुक्त होतो आणि दुःखातून मुक्त झाल्यानंतर तो दुसऱ्याचा कल्याण मित्र कसा बनतो या विषयावरती आपण चिंतन मनन करणार आहोत। हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। कदाचित मागच्या वेळेला कोटीशत करणं यांचं उदाहरण तुम्हाला सांगितलेलं होतं, लक्षात असेल किंवा नसेल, पण तरी पण एकदा आपण पुन्हा ते ऐकूया। एका नगरामध्ये काश्यप नावाचे भिक्षू वर्षवास करत असतात आणि त्या नगरामध्ये कोटीशत कर्ण त्याच्या मातेसोबत राहत असतो। दोघं माता आणि पुत्र दोघ जण राहत असतात। एकदा कोटीशत कर्ण काश्यप भंतेकडे जातो आणि म्हणतो, भंते, या गृहस्थ जीवनामध्ये मी सगळ्या सुख सुविधा भोगल्यात, पण मला परिपूर्ण सुख मिळत नाही। संसारामध्ये मी दोष जाणला, संसारामध्ये दुःख जाणलं। माझी इच्छा आहे की मी पण भिक्षू बनावं, तर कृपया करून आपण मला प्रवचन द्या। काश्यप भिक्षू म्हणाले की कोटीशत कर्ण, तुझ्या माता पितांनी संसारामध्ये जगण्यासाठी ज्याही गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुला प्राप्त करून दिलेल्या आहेत। तू लहानासा मोठा चांगल्या परिवारामध्ये झाला, तू श्रीमंत कुळामधून आहे, तुझ्या घरी नोकर चाकर आहेत, तुझ्या घरी पंचपक्वान रोज बनतो, तुझ्या घरी सर्व काही सुख सुविधा आहेत। भिक्षू जीवनामध्ये तसं काही नाही। भिक्षू जीवनामध्ये एका वेळेला भोजन ग्रहण करावं लागतं, लोकांच्या दारामध्ये जाऊन भिक्षा मागावी लागते आणि भोजन मिक्स करून खावं लागतं। रोज पंचपक्वान ग्रहण करणारा तुला हे असं मिक्स भोजन कसं सहन होईल? तुझ्या घरामध्ये तुला झोपण्यासाठी चांगल्या प्रकारे गादी आहे, बसण्यासाठी आसन आहे, पण इकडे भिक्षूंना एखाद्या जंगलामध्ये एखाद्या झाडाखाली राहावं लागतं। एका झाडाखाली संपूर्ण दिवस ध्यान अवस्थेमध्ये काढावा लागतो। ऊन पाऊस ऋतूंपासून त्याला लढावं लागतं। त्याला इथे कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नाहीत। तुला हे कसं जमन? तुझ्या घरी तुझी सेवा करण्यासाठी नोकर चाकर आहेत, पण भिक्षू झाल्यानंतर तुला एकटं राहावं लागेल, ते तुला कसं जमन? म्हणून तू सुख सुविधा भोगणारा मुलगा, तुला संन्यासी जीवन कसं जमेल? कारण संन्यासी जीवन या सर्व गृहस्थ जीवनापेक्षा विपरीत आहे आणि कठीण सुद्धा आहे। जेवढं सोपं वाटते तेवढं सोपं नाहीये। मग महाकाश्यपने त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की संन्यासी जीवन श्रेष्ठ जरी असेल पण सोपं नाहीये। पण कोटीशत कर्ण ऐकायला तयार नाही। तो पुन्हा दुसऱ्यांदा विनंती करतो की बनते काहीही करा पण मला प्रवचन द्या। बनते पुन्हा समजावून सांगतात
तिसऱ्यांदा पण विनंती करतो. म्हणते पुन्हा समजून सांगतात. म्हणते काही जरी झालं तर मी घरी काही जाणार नाही, मला प्रवज्या द्यावीच लागेल. आणि ज्यांची प्रवज्या घेण्याची इच्छा असते त्याला कोणी रोखू शकत नाही. आणि तुम्ही पण मला थांबू नका. मी संसारामधला दोष जाणला, माझ्या चित्तामध्ये वैराग्य जागलं आणि माझी इच्छा पूर्णपणे आहे. मी संसार आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टीला जाणतो, चांगला ओळखून आहे आणि माझी इच्छा पूर्ण आहे. मी पूर्ण इच्छा पूर्ण संकल्प करून मी तुमच्याकडे आलो. तुम्ही मला निराश करू नका. काश्यप बनतेंना वाटतं की आता हा काही घरी जाणार नाही, हा पूर्ण संकल्प करून आलेला आहे. तर काश्यप बनते त्याला काश्य वस्त्र देतात. काश्य वस्त्र धारण केल्यानंतर, प्रवज्या घेतल्यानंतर तो 2-3 महिने खूप तप करतो, शील समाधी पडण्याचा अभ्यास करतो आणि हरंतो होतो, दुःखातून मुक्त. पण कोटिशत कर्ण त्यांची माता तिला जेव्हा कळते की कोटिशत कर्ण हा भिक्षू झाला, तर तिला कोणत्याही प्रकारचं दुःख वाटत नाही, तिला आनंद होतो. कारण ती सुद्धा भगवान बुद्धाची उपासिका. जेव्हा तिला कळतं की माझा मुलगा भिक्षू झालाय, तर तिला आनंद वाटतो की संसारामध्ये माझा मुलगा राहिला असता तर संसारामध्ये त्याला परिपूर्ण सुख भोगता आलं नसतं, कधी ना कधी दुःख त्याच्या वाटेला आलंच असतं. भगवान बुद्धाच्या धम्माच्या मार्गाने चालून तो नक्की दुःखातून मुक्त होईल, ही आनंदाची गोष्ट आहे, वाईट गोष्ट थोडी आहे. मग कशा करता मी दुःख करू, म्हणून ती पण आनंदित होते. पण कोटिशत कर्ण यांनी शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून 3 महिन्याच्या आतमध्येच अरहंतपद प्राप्त केलं. ते दुःखातून मुक्त झाले. दुःखातून मुक्त झाले, अरहंत अवस्था प्राप्त केली. काश्यप बनतेकडे आले आणि म्हणाले, बनते जे करायचं होतं ते सर्व आता करणं झालेलं आहे, आता काही बाकी राहिलं नाही. जे ब्रह्मचर्य जे पालन केलं जातं ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, त्या संपूर्ण गोष्टी आता मी प्राप्त केल्यात. माझा राग द्वेष मोह पूर्णपणे नष्ट झाला. मी निर्वाण अवस्था प्राप्त केली. आता करासारखं काही राहिलं नाही. पण आता माझी एक इच्छा आहे की मी भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे. भगवान बुद्ध त्यावेळेला श्रावस्तीला असतात. मग काश्यप बनते त्याला आशीर्वाद देतात. काश्यप बनतेंचं दर्शन घेऊन कोटिशत कर्ण भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी श्रावस्तीला रवाना होतो. श्रावस्तीला गेल्यानंतर भगवान बुद्ध श्रावस्तीला अनाथपिंडकाच्या जेतवन विहारामध्ये थांबलेले असतात. कोटिशत कर्ण तिथे जातो, भगवंताला वंदन करतो. एका बाजूला बसतो. भगवान बुद्ध त्याच्याशी चर्चा करतात. कुशल प्रश्न विचारल्यानंतर मग भगवान बुद्ध त्याला म्हणतात, कोटिशत कर्ण, मी असं ऐकलं आहे की तू तुझ्या मधुर वाणीने चांगल्या प्रकारे सूत्रपठण करतो, तर मला सुद्धा तू सूत्रपठण करून दाखव. तर कोटिशत कर्णने सुत्तनिपातातले 16 सूत्र त्याने पठण करून दाखवले. आणि ते सूत्र पठण केल्यानंतर भगवान बुद्धांनी 3 वेळा साधुकार दिला. बुद्ध म्हणाले, साधू साधू साधू. आणि बुद्धांच्या वाणीतून निघालेला साधुवाद हा साधारण साधुवाद नसतो. एखादा व्यक्ती एखाद्या विषयामध्ये जोपर्यंत परिपूर्ण नसतो तोपर्यंत बुद्ध साधुवाद देत नसतात. साधारण लोकांना तर बुद्ध बिलकुल साधुवाद देत नसतात. साधुवाद दिला म्हणजे समजून घ्यायचं की त्या माणसामध्ये परिपूर्णता. कोटिशत कर्ण जे सूत्रपठण केलेलं आहे, जे सूत्र म्हणून दाखवलेले आहेत, ते परिपूर्ण व्यवस्थित आणि मधुर वाणीने आणि त्याच्यामध्ये चूक काढण्यासारखं काही नाही, तेव्हा भगवान बुद्ध साधुवाद देतात. भगवंताने साधुवाद दिल्यानंतर तो साधुवाद मनुष्यापर्यंत पोहोचतो, सुगती भूमीपर्यंत पोहोचतो, देवता लोकांपर्यंत पोहोचतो. सगळ्यांच्या कानावरती हा साधुवाद पडतो. सगळेजण आश्चर्यचकित होतात की भगवान बुद्धांनी साधुवाद कशा करता दिला. तर बघतात तर काय, आज कोटिशत कर्ण याने भगवान बुद्धापुढे बसून धर्माचं पठण केलं आणि साधारण गोष्ट नाही. जे धर्माचे संस्थापक आहे, ज्यांनी धर्म लोकांना शिकविला, जे सर्व मनुष्य देवता सर्वांचे शास्त्र आहेत, गुरु आहेत, आणि अशा व्यक्तीपुढे एखादा व्यक्ती बसून जर धम्मपठण करत असेल तर ती साधारण गोष्ट नाही. कारण भगवान बुद्ध संपूर्ण लोकांना धम्म सांगतात, पण आज भगवान बुद्धापुढे बसून एका व्यक्तीने धम्माचं पठण केलं ही साधारण गोष्ट नाही. ही चर्चा चारी दिशेने पसरली. भिक्षूंपर्यंत पसरली. भिक्षू चर्चा करू लागले.
भिक्षूंमध्ये सुद्धा एकच चर्चा की आज काय घटना घडली माहिती आहे का? आज भगवान मुद्दाम पुढे बसून कोटीशेत कर्ण याने काही सुप्त गाथा म्हणून दाखवल्या. भगवान बुद्धांनी साधुवाद दिला. ही साधारण गोष्ट नाही. ही चर्चा त्यांच्या गावापर्यंत पोहोचली आणि एका उपासकाने त्यांच्या मातेला सांगितलं की माते, तुला माहिती आहे का काय झालं? ती म्हणाली, काय झालं? तर म्हणे, आज अशी घटना घडली की तुझ्या मुलाने भगवान बुद्धांपुढे बसून धम्माचं पठण केलं. त्यांच्या आईला ऐकण्यात थोडस गडबड झाली. तिला वाटलं की भगवान बुद्धांनी माझ्या मुलाला धम्म सांगितलं. ती म्हणाली, यामध्ये काय आश्चर्य आहे? भगवान बुद्ध सर्वांना धम्म सांगतात, माझ्या मुलाला धम्म सांगितलं, त्यात काय आश्चर्य? तो म्हणतो, तसं नाही, तुझ्या ऐकण्यामध्ये गडबड झाली. भगवान बुद्धांनी तुझ्या मुलाला धम्म सांगितलं नाही, धम्माचं पठण तुझ्या मुलापुढे केलं नाही, तर तुझ्या मुलाने भगवान बुद्धापुढे बसून धम्माचं पठण केलं आहे आणि ही साधारण गोष्ट नाही. तेव्हा त्यांची माता ती पण साधुवाद देते आणि ती विचार करते, जर माझा मुलगा भगवान बुद्धापुढे बसून धम्माचं पठण करू शकतो तर तो धम्म सांगण्यामध्ये परिपूर्ण आहे, तर तो नक्कीच मला सुद्धा चांगल्या प्रकारे धम्म सांगू शकतो. तर मी माझ्या मुलाकडून धम्म ऐकला पाहिजे. तर ती त्या मुलाची वाट बघते की कधी तो वापस त्या नगरामध्ये येतो. जेव्हा कोटीशेत कर्ण पुन्हा त्या नगरामध्ये वापस येतो, काश्यप बंतेंना भेटतो आणि ही गोष्ट मातेला कळते, तेव्हा माता विहारामध्ये जाते आणि काश्यप बंते आणि कोटीशेत कर्ण या दोघांना निमंत्रण देते की बंते, उद्याचं भोजन आपण दोघांनी माझ्या घरी स्वीकारावं. घरी जाते, उद्याच्या तयारीला लागते. एक चांगल्या प्रकारे सुंदर मंडप निर्माण करते. आजूबाजूच्या लोकांना सांगते, नातेवाईकांना सांगते की उद्या माझा पुत्र जो भिक्षू झालेला आहे तो धम्मपठण करण्यासाठी येणार आहे, आपण सर्वांनी धम्माचा लाभ घ्यावा. खूप चांगल्या प्रकारे तयारी करतो. दुसरा दिवस उगवतो. वेळेनुसार भिक्खू काश्यप आणि कोटीशेत कर्ण हातामध्ये भिक्षापात्र घेऊन काष्यवस्त्र परिधान करून नगरामध्ये रवाना होतात. मातेच्या घरी पोहोचल्यानंतर माता दोघांचं स्वागत करते. दोघांना सुंदर असं पंचपक्वानाचं भोजन वाढते. भोजन झाल्यानंतर काश्यप बंते विहाराकडे निघून येतात आणि कोटीशेत कर्ण त्या मंडपामध्ये थांबतात. जे धम्म आसन त्यांच्यासाठी निर्माण केलं होतं त्या आसनावरती बसतात. सगळे गावातले लोक जमा होतात. माता सुद्धा पुढे बसते आणि धम्मप्रवचनाला सुरुवात होते. धम्मप्रवचन सुरू झालेलं आहे. माता श्रद्धायुक्त चित्ताने धम्म ग्रहण करत आहे. आजूबाजूला बसून लोक सुद्धा श्रद्धेने धम्म ग्रहण करत आहेत. त्या दिवशी एक अशी दुसरी गोष्ट घडली की त्याच गावामध्ये काही चोर घुसले आणि त्यांनी त्याच मातेच्या घरामध्ये दरोडा टाकला. तिच्याच घराला लुटायला घेतलं, कारण ती त्या नगरातली सर्वात श्रीमंत महिला होती. मग ते घरामध्ये घुसले आणि चोरी करायला लागले. तर तिची जी सोन्याची पेटी होती ज्याच्यामध्ये सोन्याचे दागिने भरले होते ते दागिने लुटू लागतात. दाशी बघते आणि पळत पळत तिच्या जवळ जाते आणि सांगते की माते, इथून उठ आणि घराकडे चाल. तुला माहिती आहे का काय झालं की आपल्या घरावरती चोर दरोडा टाकलाय, चोर घरात घुसले आणि तुझी सोन्याने भरलेली जी पेटी होती, जे सोन्याच्या दागिन्याने भरलेली, ते चोरत आहेत, तू लवकर उठ. ते म्हणते जाऊ दे, त्यांना ते सोनं न्यायचं असेल तर नेऊ दे, त्याच्यापेक्षा महागडी वस्तू मला इथे सापडली आहे, महागडी गोष्ट मला इथे प्राप्त होत आहे, तू मला अडथळा निर्माण करू नकोस. ती दाशी सुद्धा हैराण होते की विचार करते की हिला काय महागडं सापडतं आणि ही का उठत नाही. ती पुन्हा वापस घराकडे जाते. तर त्या चोरांचा जो सरदार असतो तो सुद्धा त्या धम्मसभेमध्ये येऊन बसलेला असतो. तो या विचारामध्ये बसलेला असतो की ही जर उठली आणि जर घराकडे निघाली, तिला रस्त्यामध्ये अडवायचं आणि हिच्या शरीराचे 2 तुकडे करायचे, ती हत्या करून टाकायची. त्या बेतामध्ये तो बसलेला असतो. त्याच्या कानावरती सुद्धा ते शब्द पडतात. काय शब्द पडतात की सोनं न्यायचं तर नेऊ दे, त्याच्यापेक्षा महागडी वस्तू, महागडी गोष्ट मला इथे प्राप्त होत आहे. तो विचार करतो काय महागडा आहे, काय प्राप्त होत आहे, पण त्याला ते समजत नाही. दाशी पुन्हा 10 मिनिटांनंतर पुन्हा येते आणि सांगते की माते, चांदीच्या दागिन्याने भरलेली जी पेटी आहे ती सुद्धा फोडली, ती सुद्धा लुटणं लावली, आता तर चाल. ती पुन्हा म्हणते त्यांना न्यायचं तर नेऊ दे, त्यांना चांदीच्या वस्तू न्यायच्या आहेत तर नेऊ दे, काही हरकत नाही. त्याच्यापेक्षाही महागडी वस्तू, महागडी गोष्ट मला इथे प्राप्त होत आहे, तो अडथळा निर्माण करू. चोरांचा सरदार अजूनही ऐकतो, आश्चर्यचकित होतो, काय महागडा आहे, त्याला काही समजत नाही.
तिसऱ्यांदा दाशी येते आणि सांगते की सगळ्या घरातल्या वस्तू आता लुटणं चालल्या, आता तरी उठ. ती म्हणते तू मला बिलकुल अडथळा निर्माण करू नको. त्यांना दागिने न्यायच्यात नेऊ दे, सोनं न्यायचं तर नेऊ दे, चांदी न्यायचं तर नेऊ दे, वस्तू न्यायच्यात तर नेऊ दे. ते जे काही नेतील ना ते मी पुन्हा प्राप्त करू शकते. एवढं बल, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे. जे आज घेऊन जातील ते घेऊन जाऊ दे, ते मी पुन्हा प्राप्त करेल. पण आज माझ्या वाटेला जे येत आहे ते मी पुन्हा प्राप्त करेल किंवा नाही याची मला गॅरंटी नाही. तू अडथळा निर्माण करू नको. त्याच्यापेक्षा कधीतरी पटीनं महागडी वस्तू, महागडी गोष्ट मला सापडली आहे आणि ती मला घेऊ दे. चोराचा सरदार अजून आश्चर्यचकित होतो. त्याला असं वाटतं की काय मागडा आहे. त्याला वाटतं की त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी दागिना असेल. गळ्यामध्ये बघतो तर काहीच नाही, कानामध्ये काही नाही, पायामध्ये काही नाही, हातामध्ये काही नाही. आजूबाजूच्या लोकांकडे बघतो तिथे सुद्धा काही नाही. विचार करतो काय मागडा आहे. मग कोटीशेत करणं प्रवचन गंभीर द्यायला लागतं. मग जेव्हा गंभीर प्रवचनाचा भाग सुरू होतो त्यावेळेला ते तथागतांची वाणी त्या कोटीशेत करण्याच्या वाणीतून निघत आहे, त्या मुखातून निघत आहे आणि त्याच्या कानावरती पडत आहे. त्यावेळेला त्याच्यामध्ये धर्मचक्षु उत्पन्न होतो आणि तेव्हा त्याला कळतं की अरे हे धर्म आहे, ही ती वाणी आहे की या वाणीच्या बळाने मनुष्य दुःखातून मुक्त होतो. आणि हेच ते सर्वात महागडं आहे की ही माता या वाणीसाठी, या धर्मासाठी उठायला तयार नाहीये. तो त्यांच्या चोरांना आदेश देतो, चोरांकडे जातो आणि म्हणतो की चला चला इथून चला, तिकडे याच्यापेक्षा महागडी वस्तू तिथे आहे. सगळं चोर तिथं सामान सोडून देतात आणि तिकडे येतात. म्हणजे धम्मसभा चालू आहे, तिथे भिक्षू बसले आहेत, उपासक बसले आहेत. ते चोर बघतात काय येते महागडं, त्यांनाही समजत नाही. सगळ्या वस्तू आपण सोडून आलो पण महागडं काय इथे तर काही दिसत नाहीये. सरदारला विचारतात. सरदार म्हणतात सर्वजण इथे बसा आणि शांत चित्ताने ते भिक्षू काय म्हणतात ते ऐका. ते सर्वजण बसतात आणि ऐकायला लागतात. सर्वांचे धर्मचक्षु जागृत होतात. सर्वांना कळायला लागतं की अरे धर्माची वाणी किती श्रेष्ठ आहे. मग त्यांच्या लक्षात येतं की सगळ्यात महागडी वस्तू म्हणजे काय, धम्म आहे. महागडी गोष्ट म्हणजे काय, धम्म आहे. सरदार म्हणतो बघा आज जर आपण चोरी करून जर गेलो तर हे सोनं, हे चांदी, हे वस्तू आपल्याला किती दिवस पुरतील. हे एक ना एक दिवस समाप्त होऊन जातील. पण आपलं आयुष्यभराचं दुःख नष्ट करू शकत नाही. पण हा धम्म जर आपण प्राप्त केला तर आपल्या संपूर्ण आयुष्याचं दुःख नष्ट होऊ शकते. सगळ्यांमध्ये धर्मचक्षु उत्पन्न झाला. प्रवचन समाप्त झालं. सर्व चोर त्या मातेपुढे गेले. त्या मातेच्या पायावरती डोकं टेकवलं आणि म्हणाले की माता आम्हाला माफ कर. ती म्हणते माफी कशा संदर्भामध्ये. ते म्हणतात की आज आम्ही तुझ्या घरी चोरी करणार होतो पण तुझ्यामुळे आज आम्हाला धर्म ऐकायला मिळाला. तर तू आम्हाला या धर्मामध्ये प्रवेश करू दे. आम्हाला सुद्धा भिक्षू बनायचं आहे तर आम्हाला भिक्षू बनव. ती म्हणते आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला जर धर्मामध्ये प्रवेश करायचा असेल, भिक्षू बनायचा असेल तर मग तो पुढे जो भिक्षू बसला आहे त्यांच्या पुढे याचना करा, ते तुम्हाला प्रवेशित करतील. हे सर्व चोर कोटीशेत करणं भिक्षू पुढे बसतात, त्यांना याचना करतात. ती म्हणते आजपासून आम्ही चोरीचं कर्म त्यागलं. आतापर्यंत आम्ही चोर होतो, आमच्याकडे धर्म नव्हता, पण आज तुमच्या मधुरवाणीने आमच्यापर्यंत धर्म पोहोचला. आमचं कल्याण झालं, आमच्यामध्ये धर्मचक्षु उत्पन्न झाला आणि आम्हाला कळालं की धर्मापेक्षा श्रेष्ठ महागडी वस्तू संसारामध्ये कोणती नाही. हा धर्म आमच्या वाटेला द्या. आम्हाला धर्माचा वारसदार बनवा, आम्हाला भिक्षू बनवा. आम्हाला सुद्धा धर्माचं जीवन जगायचं आहे. तेव्हा कोटीशेत करणं त्यांना प्रवज्या देतात. आणि जे चोरीच्या भरोश्यावरती जगणारे लोक, जे वस्तूच्या भरोश्यावर जगणारे लोक, ते आता धर्माच्या भरोश्यावर जगू लागले. जे पाप कर्म करत होते ते आता पुण्य धर्म करू लागले. म्हणजे एवढा मोठा बदल त्यांच्यामध्ये झाला. त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की जगामध्ये माणसाने सर्व वस्तू जरी प्राप्त केल्या, सर्व भोग जरी त्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शेवटी त्याच्या वाटेला दुःख येते. पण या भिक्षूकडे एक भिक्षापात्र, एक चिवर होतं तरी सुद्धा तो सुखाचं जीवन जगत होता. आणि सुखाची भाषा त्यांना कळाली, सुखाचा धर्म त्याला कळाला आणि सुखाचे ते वारसदार झाले, धम्माचे ते वारसदार झाले. म्हणून तशा प्रकारे माणसाचं जीवन आहे. या जीवनामध्ये आपल्या वाटेला काय येईल, आपण कशाचे वारसदार बनू, त्याच्यानुसारच आपल्याला सुख आणि दुःख भोगायला मिळेल. भगवान बुद्ध म्हणतात कर्म माणसाचे बंधू आहे. कर्म माणसाची योनी ठरवते, कर्म माणसाची सुगती ठरवते, कर्म माणसाची दुर्गती ठरवते, कर्म माणसाचं सुखही ठरवते, कर्म माणसाचं दुःखही ठरवते. हे कर्म आहे. आपण सर्वजण कर्माचे वारसदार आहात.
आपल्याकडे पुण्यधर्माचे कर्म जर निर्माण झाले, अर्थात आपल्याकडे धम्म आला तर पुण्य आलं, आणि पुण्य आलं तर सुखही आलं, पुण्य आलं तर सुखही आलं, सुगती आली, मुक्तीही आली. हे सर्व फक्त कुशल धर्माच्या बळाने शक्य आहे, पुण्य धर्माच्या बलाने शक्य आहे. म्हणून संसारामध्ये सर्वात महागडं जरी काही असेल तर धम्म आहे. धम्माच्या आधाराने मनुष्य सुखी होतो, दुःखातून मुक्त होतो. धम्मापेक्षा श्रेष्ठ, धम्मापेक्षा महागडी वस्तू या संसारामध्ये दुसरी तिसरी कोणतीच नाही. म्हणून नत्ती मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम. माझं शरणस्थान धम्म आहे. धम्माच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं शरणस्थान नाही. या सत्यवाणीने सर्वांचं कल्याण. धम्म सर्वश्रेष्ठ महागडी संपत्ती आहे. जे धम्माचे वारसदार होतील ते दुःखातून मुक्त होतील. अशा प्रकारे आपण धम्म या विषयावरती चिंतन मनन केलं. धम्म किती महागडा आहे, किती श्रेष्ठ आहे हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. आशा करतो नक्कीच आपल्याला दोन गोष्टी कळल्या असतील. सर्वांसाठी मंगलमित्री आशीर्वाद व्यक्त करतो. धम्म प्रवचनाला पूर्ण विराम देतो. साधू साधू साधू.